आताच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच वाडकरी ठरला आहे. वेल प्लेड. प्रतापगड पॉवर्सच्या संघाचा हुकबेका पडून ज्याच्याकडे पाहिलं जातं. लाजबाब नेत्रदीपक खेळी साकारत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ते धावांचा धाबेधाव त्याने केला. अक्षरशः धावांचा पाऊस पडला आणि त्याच बरोबरीत प्लेअर ऑफ द मॅच वाडकरी ठरलाय. डीके अर्थात दिलीप काळे. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि त्याच बरोबरी त्यांना प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित करतील. बर्थडे बॉय सन्माननीय सुनीलजी गाडे यांच्या हस्ते आपण या ठिकाणी सुनील गाडे आणि त्याचबरोबर आयकॉन आसिफ शेख यांच्या हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. Oh, thank you so much. हॅलो सर. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराचं वितरण आपण या ठिकाणी करतो आहोत. दिलीप काळे आपल्या समवेत आहेत आणि आज काय कमालीचे खेळ आहेत. प्रत्येक चेंडू बॅटवरती येत होता आणि इथून बॅटमधनं मात्र नक्कीच मोठमोठे फटके आले. मॅन ऑफ द मॅच मिळालाय, काय सांगाल? हॅलो. तशी मॅन ऑफ द मॅच पहिल्या सामन्यामध्ये पाहिजे नव्हती, पण ती पहिला सामना असल्यामुळे थोडा आमचं त्या दिवशी दिवस नव्हता, त्यामुळे आज आम्हाला विजय हा नक्की पाहिजे नव्हता. आज आमच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आशिफ शेख आणि निलेश सातव आमच्या डगआउटमध्ये होते, त्यामुळे आम्हाला ताकद आली संपूर्ण टीमला आणि आमच्या मालकांनी विश्वास ठेवून पुन्हा एकदा आम्हाला संधी दिली आणि आम्ही त्याचं ह्या बारीला विजय नक्कीच मिळवला. आणि संघ मालकांना आम्ही रोहित आसन, आमचे फास्टर बॉलर मनू आसन, आज आणि तो आमचा लिफ्टी बॅट्समन आहे तो पण चांगला आहे. मयनने पण चांगली सुरुवात केली. आजच्या सामन्यात 2 फलंदाज आमचे फेल गेले. उद्याच्या सामन्यात ते जरी चालले तरी आम्ही नक्कीच ज्या टीम क्वालिफाय होणार आहे त्यांना नक्कीच आम्ही खाली आणण्याचा प्रयत्न करेल आणि आमची टीम 4 मध्ये जाईल अशी ग्वाही देतो. एकदम जबरदस्त खेळ तुम्ही केलात आणि नक्कीच इथून पुढे देखील चांगला खेळ पाहायला मिळेल. शेवटचा प्रश्न असेल या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन, या आयोजन आणि नियोजनाबद्दल काय सांगाल? या नियोजनाबद्दल बोलायचं म्हणलं तर सोमनाथ बापू आसन आणि युवराज भाई आसन आणि संपूर्ण सोसायटीची असोसिएशन आसन यांनी वाघोलीतले जे खेळाडू खेळायला घेतले, मला वाटतं 30 खेळाडू खेळायला घेतलेले, त्याबद्दल वाघोली कमिटीकडनं वाघोली सोसायटीचा आणि सोमनाथ बापू आणि युवराज भैया कटके यांचं सर्वांकडून सर्व खेळाडूंकडून आभार. आणि त्यांनी असंच टुर्नामेंट भराव्या आणि गावातले खेळाडू त्यांना 100% साथ देतील ही ग्वाही देतो. मनापासून धन्यवाद. खूप खूप चांगले खेळात आणि उद्या देखील आम्हाला तुमचा चांगला खेळ आम्हाला पाहायला मिळेल. हे आमच्या सोबत होते दिलीपजी काळे.
त्यांचा अतिशय दर्जेदार खेळ तुम्ही पाहिलात आणि मॅच मैदानावरती सुरू आहेत. मॅच वरती जाऊयात. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि उद्या देखील एक चांगला खेळ आम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळेल यामध्ये कुठलीही शंका नाही. थँक्यू. दिवस क्रमांक आपण पाहतो की 10वा आणि 10व्या दिवसातील 7वा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण कव्हर करत आहोत. आणि त्याचबरोबर आपण पाहतो इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाला. 26 धावा धोपलका भरती असताना सव्वीस धावा धोपलका भरती असताना आपण पाहतो की 2.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो की उमर भटला आपण पाहणार आहोत. पियुष मिश्रा स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईकला महेश राठोड. ओहो, इथे आपण पाहतो की बॅट वरती चेंडू शकला नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धोपले स्थिर आहे. 26 धावा एक गडी बाद असताना आपण पाहतो की देवगिरी ड्रॅगन्स हा संघ सामना विजयी संपादन झाला होता आणि त्या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच त्यानंच मला वाटतं या ठिकाणी राहिले होते.
प्लेअर ऑफ द मॅच उमेश जाधव स्वतः संघाचे संघ मालक आहेत आणि एक लाजबाब खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली होती. देवगिरी ड्रॅगन्सच्या संघाकडून प्लेअर ऑफ द मॅच वाडकरी ठरलायत उमेश जाधव. वाईड चेंडू शुभ मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच खिताब देणार आहोत. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये या 3 षटकानंतर धोपलकावरती 27 धावा आहेत. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर शांकी मोदीला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. चौथं चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती शांकी मोदी. तर स्ट्राईक वरती असेल बहिश राठोड. डावखुऱ्या त्याचा फलंदाज होता तिथे आपण माधव चेंडूला टॅप केला आणि त्यानंतर एक धाव तिथे घेतली जाते. एका धावेच्या मदतीने तो बाद धोपलकावरती 28 धावा इकडे बाद असताना 3.1 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. अठ्ठावीस धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो आतापर्यंत 3.1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. बॅटफुटचा चेंडू होता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. डीप लॉंगरच्या डोक्यावरून एक टप्पा का चेंडू अगदी अगदी सीमारीच्या पार आरफार फरार. वाघोली सोसायटी प्रीमियर लीगचा देखणा राजेशाही चौकार. हो इथे पावी आज पुन्हा एकदा मोठा फटका होता तिथे खणखणी चौकार येईल. बॅक टू बॅक एका ओळीला दुसरा चौकार 4 धावेंसाठी. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. पुढे परफेक्ट पुढे येत मोठा फटका खेळत आपण होता. काही झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. बडी बसली झालबे मोठा मासा गळाला लागला जातोय. धक्का क्रमांक असेल इथे दुसरा. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विजय पाबळेला पण आता इथून पुढे पाहणार आहोत. विजय पाबळे पावियात एक मोठी ताकद घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, परंतु पावियात इथून पुढची फलंदाजी कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये तो सिद्ध करणार आहे. स्वतःला ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असाल ना, तर त्यामुळेच तुम्हाला जग आपोआप तिथे प्रसिद्ध करेल. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये स्वतःला इथे सिद्ध करावं लागणार आहे. 3 धाबीचा प्रयत्न जरूर होताना पाहायला मिळतोय, परंतु 2 धाबा नकार कळवला तिथे आणि 2 धाबीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती धाबा असतील 38 धाबा धोपलकावरती असताना 38 धाबा धोपलकावरती आहेत. 2 फलंदाज इथे बाद आहेत. आपण पाहतो की हलक्या तर खेळायला सुंदर तडका होता, परंतु खेळाडू तिथे तैनात असेल. चांगला छोटू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला, परंतु आपण पाहतो बॅकअपला दुसरा खेळाडू तिथे तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. एका धाबीच्या मदतीनं 4 षटकांचा संपला खेळ. 39 लॉस ऑफ द 2 विकेट, अर्थात 39 धाबा इथे आपण पाहतो की देवगड डायमंड्स हा संघ इथे पूर्ण करतोय. एकोणचाळीस धाबा धोपलकावरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. पाचव्या षटकाला होते सुरुवात आणि 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती पाहूयात. महेश राठोड आपण पाहतो की डावखुरा त्याचा फलंदाज स्ट्राईक वरती येईल. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु मुख्य पंच कळवत आहेत वाईट चेंडू आहे. अवंतर धाबीच्या मदतीने होते बाड. धोपलकावरती आपण पाहतो 41 धाबा 2 गडी बाद असताना सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये डीप मिड विकेट खेळल्यानंतर एका धाबीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती 42 धाबा 4.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना डेड चेंडू मुख्य पंच इथे घोषित करत असताना आपण पाहतो की धोपलकावरती 42 धाबा आहेत. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना, परंतु
निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो इथे पहा पुन्हा गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु लगातार 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आहेत. 42 धावा धोपलकावरती असताना 4 पॉईंट मला वाटतं 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पुढे सरसवत आला होता हलक्या तर खेळायला फक्त आणि फक्त टॅप केला तिथे. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न तर जरूर केलाय आणि पाहता पाहता 2 धावा इथे पळून पुढवत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावीच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती असतील धावा 44. 2 गडी बाद असताना गोलंदाज तयार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. गॅम शोधला होता तिथे, रूम बनवलाय. एक होतो तिथे एक शानदार तडाखा, षटकार, 6 धावा. पाच षटकांचा खेळ संपल्यानंतर धोपलकावरती आपण पाहतो 50 धावा आहेत. 5 गडी बाद असताना 5 षटकांचा खेळ संपला. मला वाटतं इथे 2 फलंदाज इथे बाद आहेत. 2 विकेट असतील. त्यानंतर आपण पाहतो की 50 धावा धोपलकावरती आहेत. सहाव्या षटकाला होती सुरुवात आणि 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहूयात. विकास सातो आपण पाहतो की 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहेत आणि त्यानंतर आपण पाहतो की विकास कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये इथून पुढची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारणारा महेश राठोड स्ट्राईक वरती असेल तर नॉन स्ट्राईकला विजय पाबळे. आपण पाहतो की दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डाबाला पुढे घेऊन जाण्याचा अत्यंत एक चांगला महत्वाचा प्रयत्न आपल्याला इथे पाहायला मिळतोय. एक चांगल्या प्रकारे कुठेतरी डाबाला सांभाळण्याची ताकद तो मैदानाच्या आतमध्ये दोनही फलंदाज आपल्या बॅटच्या माध्यमातून निर्माण करत आहेत. परंतु पाहूयात गोलंदाज तयार. बॅटफूट पैसा चेंडू होता, गुडघा टेकत खेळायला फटका होता. झेल तर इथे जरूर सोडलाय. इथे मोठं जीवदार मैदानाच्या आतमध्ये महेश राठोडला इथे मिळेल आणि 1 धाव मिळाल्यानंतर धोपलकावरती 51 लॉस ऑफ द 2 विकेट अर्थात 51 धावा धोपलकावरती असताना एकावन्न धावा धोपलकावरती आहेत आणि त्यानंतर आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये असताना चला स्पीडअप घ्या. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळ होता. 1 धाव निश्चित मिळेल.
दुसरीचा प्रयत्न होणार की काय, परंतु एक धाव असेल आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे आपल्या या संघाला. एका धाबीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती धाबा 52, 2 गडी बाद असताना बावन्न धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळत होते. दोन हो इथे पाहूया चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाला. तिसरीचा प्रयत्न जरूर केला इथे धाव काढण्यासाठी आणि पाहता पाहता 3 धावा. चौथीचा सुद्धा प्रयत्न इथे परंतु नसेल 3च धाव मिळतील आणि 3 धावेच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती 57 धावा. सत्तावन्न धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की 5.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 57 धावा 2 गडी बाद असताना हो इथे फाबी आज पुन्हा एकदा सुरेख शक्तिशाली संघामध्ये धावांची घेत आहे. विजय पाबळे यांच्या शतकासाठी अर्थात 100 धावा बनवल्यानंतर या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ सन्माननीय सोमनाथ बापू कटके बाप्पांकडून तब्बल 5,001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पहा मित्रांनो, आता विजय पाबळेला मैदानाच्या आतमध्ये एक नाभी संधी आहे आणि ती संधी निर्माण करायची आहे आणि त्या संधीचं सोडं करावं लागणार आहे. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा मुख्य पंच इथे घोषित करतायत. आपण पाहतो की 7व्या षटकाला होते सुरुवात. 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होत आहेत. घनश्याम शर्मा 62 धावा धोपलकावरती असताना विजय पाबळेसाठी एक मोठी संधी आहे, परंतु आपण पाहतो की त्याला शक्य होते, परंतु प्रयत्न जरूर करा. सुंदर धडाका, खणखणीत सनसनी चौकार, 4 धाव्यांसाठी पलायन. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. सासष्ट धावा धोपलकावरती असताना हलक्या दर खेळायला सुंदर तडका होता. एक धाव तिथे घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नसेल. एक धाव निश्चित मिळणार आहे. एका धाबीच्या मदतीने होते वाढ. 67 धाबा 2 गडी बाद असताना 6.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर आपण पाहतो की गोलंदाज ट्रॅकवरती घनश्याम शर्मा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे रिव्हर्सचा फटका खेळला होता. विजय पाबळे चौकार आल्यानंतर तिथून पुढे पाहूयात. एक सिंगल घेतली आणि स्ट्राईक वरती महेश राठोडला मैदानाच्या आतमध्ये घेतला जाते. महेश राठोडला मैदानाच्या आतमध्ये मिळालेलं जीवदान आहे आणि त्या जीवदानाचा कसा पुरेपूर फायदा
इथे उठावणार आहे, हे पारडं सुद्धा संघासाठी महत्वाचं राहील. 67 धाबा 2 गडी बाद असताना सदुसष्ट धावा धोपलका भरते असताना 6.2 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 2 फलंदाज इथे बाद आहेत. आपण पाहतो काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतो. पहा, एक भन्नाट वेगाचा चेंडू होता तिथे. बॅट उचलोसर निघून गेला स्टेरिक्सच्या हातामध्ये. इथे पाहूयात, महेश राठोडला चेंडू समजू शकला नाही. एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला. घनश्याम शर्मानं एक कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे हाताळलेला आहे. होय, ते फवियाल चुकीचा फटका मैदानाच्या आतमध्ये निवडलाय, परंतु टिपला असेल आणि फलंदाज होतो इथे महेश राठोड. फेल बॅक टू द पवेलियन बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. सहा 6.4 षटकांचा खेळ संपत असताना धप्पलकावरती 67 धावा 3 गडी बाद असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आपण पाहतो की स्ट्राईक वरती असतील रोहन पटवर्धन. रोहन पटवर्धनला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. स्ट्राईक वरती असेल, गोलंदाज तयार. हो, इथे फबियात काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये भन्नाट वेगाची गोलंदाजी आपल्याला इथे घनश्याम शर्माची पाहायला मिळते. लेग बायची सिंगल आली आहे. सिंगलच्या सय्यड होते बाद. धोपलकावरती आपण पाहूयात 68 लॉस ऑफ द 3 विकेट, अर्थात 68 धावा धोपलकावरती असताना अडुसष्ट धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण मारणार आहोत. हलक्या तर खेळलेला सुंदर तडका होता. एक धाव निश्चित मिळेल. एका धाबेच्या मदतीने होते बाद. हलकीशी एक धाव आली. 69 धाबा 7 षटकांचा संपला खेळ. 3 गडी बाद असताना आठव्या षटकाला होते सुरुवात आणि 8वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती विष्णू जयस्वालला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. विष्णू जयस्वाल, हॅलो.
69 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की 3 फलंदाज इथे बाद आहेत. ओहो इथे पाहूयात एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये घडतीये. चुकीला माफी नसेल. सुसाट वेगानं चेंडू पोहोचला सीमारेषा पार. अडफार फरार येतोय खडखडीत सनसनी चौकार. 4 धावा. पाठोपाठ एक मोठा प्रहार विजय बाबळेच्या बॅट मधून येतोय. राजेशाही कार्यकुशल कार्यसम्राट षटकार. 6 धावा. पंधरा चेंडू 34 धावा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये त्याने बनवलेले आहेत. 100 धावा पूर्ण झाल्यानंतर या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ सन्माननीय सोमनाथ बापू कटके बाप्पूंकडून तब्बल 5,001 रुपयांचं पारितोषिक विजय बाबळेसाठी असणार आहे. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या. इथे मोठी डाबी संधी येते. संधी इथे निर्माण करायची आहे आणि ते निर्माण केल्यानंतर त्या संधीचं सोडं मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. 15 चेंडू 34 धाब्यांची आक्रमक दारणासी फलंदाजी. पुन्हा एकदा बरसला इथे एका पाठोपाठ दुसरा सुद्धा इथे पहा मित्रांनो. विजय बाबळेच्या बॅट मधून राजेशाही बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी दडका. बिग 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 सिक्सर. षटकार. चौकारा पाठोपाठ 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पाहूया फ्लाइट. ओहो टिपला झेल. बडी बसली शालवे. बोटा बासा इथे गळाला लागला जातोय. विजय बाबळेला आता इथे थांबावा लागेल. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन होतो बाद. पुढील सामन्याचा आपण या ठिकाणी नाणेफेकचा गोल करणार आहोत. तोरणा टायटन्स विरुद्धमध्ये राजगड रायडर्स. दोनही संघाच्या संघटकाला विनंती करतो की नाणेफेकीसाठी आपण आता समालोचन कक्षासमोर या. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपलं देखील युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन तथा वाघोली कौन्सिल सोसायटी प्रीमियर लीग 2025 मध्ये स्वागत आहे. 40 धावांवरती तिथे 5 साला विजय बाबळेची आक्रमक असं धारण फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. परंतु आपण पाहतो की स्वतःला त्याला मैदानाच्या आतमध्ये सावरायचं होतं. पहा मित्रांनो एक चांगला कबलीचा झेल डीप लॉंग मध्ये डीपला खेळाडूला आणि तिथे मोठा फलंदाज कोसळलाय. अकुट टप्प्याचा चेंडू होता. परफेक्ट फिडल केला तिथे बॅट वरती येत डीप मिड विकेट खेळला फटका. एक धाव निश्चित मिळेल. फेकी ताबडतोब येते परंतु एक धाव आणि एका धावीच्या मदतीने होते बाद. 86 धावा 7.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना गुडघा टेकत मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायचा प्रयत्न होता तिथे रोहन पटवर्धन यांचा. 8 षटकांचा संपला खेळ. 86 धावा आतापर्यंत इथे बनवल्यात देवगड डायमंड्स या संघानं.
डाव्या षटकाला होती सुरुवात. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे प्रॉपर मिडल केला होता निखिल सिद्धर बॅट वरती आणि त्यानंतर 2 धाबेचा पर्यंत जरूर होतो पहा. 2 धाबेच्या मदतीने होते वाढ धोपलकरवरती आपण पाहतो धाबा असतील 88 धावा धोपलकरवरती असताना त्यानंतर आपण पाहतो की एक धाव घेतली आहे एका धाबेच्या मदतीने होते वाढ. एका धाबेच्या मदतीने वाढ होत असताना आपण पाहतो की धोपलकरवरती धाबा असतील 89 धाबा. 8.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये कमालीची फटकेबाजी आपण पाहिली, परंतु आपण पाहतो कुठेतरी धावांचा अंत तिथे थांबलेला आहे. विजय पाबळे जसा मैदानाच्या आतमध्ये बाद झाल्यानंतर कुठेतरी सिंगल डबल धावा गोळा करण्याचा प्रयत्न दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटच्या माध्यमातून इथे करत आहेत. परंतु पाहूयात हो अकुट डब्याचा चेंडू होता, परफेक्ट मिडल केला, परंतु चुकीचा फटका निवडलाय. तिथे चेंडू खाली खेळाडू असेल, टिपला असेल आणि फलंदाज होतो बाद. रोहन पटवर्धन बॅक टू द पव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि त्यानंतर आपण पाहतो की समीर शेळकेला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. समीर शेळके पाहूयात कशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये असेल. आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये असताना सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये कळला. एक धाव तिथे घेतली जाते, दुसरीचा पर्यंत मैदानाच्या आतमध्ये होणार काही काय, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आपल्या संघाला. एक धावेच्या मदतीने होते वाढ. धोपलकरवरती धावा असतील 90. 5 गडी बाद असताना पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये असताना बॅट फुटबॉलचा चेंडू होता, परफेक्ट मिडल केला, त्यानंतर फेकून दिला चेंडू अगदी सीमारेषा बाहेर. वाघाची दाड फोडला फहाड. निखिल शिंदे सेट ऑन फायर, सेट ऑन फायर. षटकार. शहाण्णव धावा धोपलकरवरती असताना आपण पाहतो की नऊ षटकानंतर धोपलकरवरती 96 धावा. अंतिम षटकातील आपण पाहतो पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर एक धाव घेतली जाते, दुसरीचा पर्यंत मैदानाच्या आतमध्ये नसेल. एकाच धावेवरती समाधान बनावं लागणार आपल्या सगळ्याला.
एका धावेच्या मदतीने रोतेवाड धोपलकरवरती आपण नजर टाकूयात. हो इथे आपण पाहतो मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. चित्त्याची चपळाई बजाराच्या आतमध्ये आपल्याला निखिलची पाहायला मिळाली. सुखरूप घट्ट्यामध्ये जाऊन पोहोचला निखिल. एक धाव मिळाली आहे. एका धावेच्या मदतीने रोतेवाड धोपलकरवरती धावा 98. 5 गडी बाद असणार. स्ट्राईक वरती समीर शेळके तर नॉन स्ट्राईकला निखिल शिंदे असणार आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. सरळ साधा सोपा तिथे मला वाटतं चेंडू कव्हर करायचा होता, परंतु अतिघाई संकट देही तिथे चुकीला बाबी नसेल. खणखणी चौकार 4 धावा. एकशे 2 धावा धोपलकावरती आहेत. आतापर्यंत आपण पाहतो 9.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. त्यानंतर पहा इथे या समीर सळकेच्या बॅट मधून एक भल्ला मोठा धडाका. बिग सिक्सर षटकार. षटकाराच्या संख्येला मोठी वाढ होते आणि धोपलकावरती आपण पाहतो 108 धावा आहेत. जुना चेंडू द्या. एकशे 8 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये या चौकारा पाठोपाठ षटकार मैदानाच्या आतमध्ये डोकला. समीर सळकेनं 4 चेंडू आणि 12 धाबा वैयक्तिक तो मैदानाच्या आतमध्ये बनवतोय. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी इथे समीर सळके आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की 6 चेंडूचा खेळ करत असताना 11 धाबा इथे बनवल्या निखिल शिंदेनं. तिथे सुद्धा पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु उत्तुंग मध्ये चेंडू आहे. चेंडूची पाठ बोर केली. काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे कव्हर केला. झेल टिपलाय आणि फलंदाज कोसळलाय. समीर सळके बॅक टू द पव्हिलियन बाद. चला नवीन फलंदाज. हिमांशू मेहराला आपण आता इथून पुढे पाडणार आहोत. हिमांशू पाहूयात. 9.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना 108 धावा इथे बनवलेल्या आहेत देवगड डायमंड्स या संघानं. हिमांशू मेहरा आपण पाहूयात आता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू आहे. कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये तो चेंडूला पेडल करणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की गोलंदाज उमर भट कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये चेंडू हाताळणार आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल. बॅटची एज होती तिथे पाहूयात. एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एका धावेच्या मदतीने होते वाढ धोपलकरवरती आपण पाहतो इथे 109 धावा 60 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 110 धावा इथून पुढे जंजिरा जागवार्स या संघाला पुढील सामन्याचा आपण या ठिकाणी नाणेफेकचा कोल करतोय. तोरणा टायटन्स विरोधामध्ये राजगड रायडर्स. दोनही संघाच्या संघटकाला विनंती करतो नाणेफेकीसाठी या. आपण पाहतो की राजगड रायडर्स या संघाचे संघटक आलेले आहेत, परंतु तोरणा टायटन्स संघाला विनंती राहील आलेच. ओके या ठिकाणी कोर कमिटीचे कार्यक्षम सदस्य सुभाषजी इनामदार सरांच्या हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकचा खोल या ठिकाणी संपन्न करणार आहोत.
देवगड डायमंड्स हा संघ एका लाईनअपमध्ये मैदानाच्या आतमध्ये ताबा घेतोय. त्यांचं देखील कौतुक करेल. त्याचबरोबर जंजिरा जागवार संघ चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्वरित लावून द्या. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये ताबा घेतील आणि त्यानंतर आपण पाहतो की सामन्याला सुरुवात होईल. मयूर चव्हाण आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील स्वागत करतो. या आपलं देखील स्वागत आहे. साठ चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 110 धावा. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ताबा घेत आहेत. आपण पाहतो की स्ट्राईक वरती असेल प्रवीण लोहटे. नॉन स्ट्राईकला घनश्याम शर्मा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती देवगड डायमंड्स या संघाकडून जितेंद्र गोसावी. जितेंद्र गोसावीला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहेत. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत असताना सामन्याला सुरुवात होतीये. 60 चेंडू 110 धाब्यांची गरज असताना आपण पाहतो की पहिला चेंडू इथे
प्रवीण लोटेसाठी असेल. भाग्येश सरगत खेळणारा मोठा फटका होता. चेंडू इथे पहा, झेल होणार की काय? मोठ जीवदान, पहिल्या चेंडूवरती जीवदान मिळेल आणि ते मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये निलेश तात्या सातव यांच्याकडून होतीये. एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धावांचा अकाउंट इथे ओपन होते आणि त्यानंतर पहा धावांचा श्री गणेशा. एकोणसाठ चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे 109 धावा ऐकण्यासाठी जाऊयात. मायक्रोफोनवरती बदल करूयात. प्रवीणजी सर या, आपलं देखील स्वागत आहे. वाईड बॉल. धावपलकावरती आपण पाहतो 2 धावा तिथे धावपलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती मार्गस्थ असताना एका बाजूने प्रवीण तर दुसऱ्या बाजूने घनश्याम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर जितेंद्रच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार येताना पाहायला मिळाला. धावपलकावरती जाऊ आपण 6 धावा. अपील केलं होतं तिथे, परंतु अपील मैदानाच्या मध्ये फेटाळलं जाईल. धावपलकावरती आपण पाहतो पहिलं षटक मार्गस्थ असताना 6 धावा. 57 चेंडू 104 धाव्यांची गरज. विकेटचं पतन इथे होताना मात्र जे पाहायला मिळतं, पहिला धक्का मैदानाच्या मध्ये बसला जाईल. निलेश सातव चेंडूच्या खाली आला आणि एक सुंदर झेल इथे मैदानाच्या मध्ये टिपला जातो. धक्का क्रमांक पहिला बसला जाईल. 7 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 55 चेंडू आणि 103 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. 55 चेंडू 103 बनवायचे आहेत. प्रशांत न्यू बॅटर मात्र मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला जो पाहायला मिळणार आहे. जितेंद्रनं पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी जी साकारण्याचा प्रयत्न केलाय. स्विच हिट खेळायचं होतं तिथे डॉट बॉल मैदानाच्या मध्ये. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7 धावा.
शेवटचे 54 चेंडू आणि 103 धाव्यांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी मात्र पियुष मिश्रानं चेंडू हातामध्ये घेतलाय. षटक क्रमांक 2 घेऊन पियुष मिश्रा गोलंदाजी करण्यासाठी तयार. मोठा फटका इथे खेळला गेला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचतोय 6 धावेंसाठी. षटकार. या षटकारानं धावफलक वाढेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. सामन्याचं समीकरण आहे शेवटचे 53 चेंडू आणि 97 धावेंची गरज. 53 चेंडू 97 बनवायचे आहेत. षटकार आलाय. षटकारानं धावफलक वाढेल. 20 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटचे 51 चेंडू आणि 90 धावेंची गरज. एक सिंगल येताना जे पाहायला मिळाले. धावफलक एकीने वाढला. 21 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटचे 49 चेंडू आणि 89 धावेंची गरज. मोठा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर मात्र जो पोहोचलेला आहे. पाहूयात तिथे पंचांचा निर्णय येईल. चौकार. चौकारानं मात्र षटकाची सांगता इथे होते. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. 25 धावा धावफलकावरती. 48 चेंडू आणि 85 धावेंची गरज. अजूनही 85 बनवायच्या आहेत.
एक शॉर्ट रन इथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. धावपलकावरती आपण जाणार आहोत. धावपलकावरती तुम्ही पाहतात 26 धावा आहेत. इथे मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी षटकार. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. धावपलक वाढेल 33 धावा धावपलकावरती. निखिल शिंदे चेंडूच्या खाली आला. सुंदर झेल तिथे टिपला आणि विकेटचं पतन. दोन फलंदाज माघारी परतलेले आहेत. धावपलकावरती 33 धावा. शेवटचे 45 चेंडूने 77 धावेंची गरज. 45 चेंडूमध्ये 77 बनवायचे. चला नवीन फलंदाज थोडस धावत पळत या मित्रांनो. अजून यानंतर एक मॅच खेळवायची आहे, त्यामुळे विनंती असेल वेळ वाचवा. षटकार येतोय. 3 षटक संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 40 धावा. शेवटचे 42 चेंडू आणि 70 धावेंची गरज. 42 चेंडूमध्ये 70 बनवायचे आहेत.
42 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 39 चेंडू आणि 68 धावेंची गरज. शेवटचे 39 चेंडू आणि 68 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. सुंदर झेल तिथे टिपला जाईल. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. चला न्यू बॅटर या ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये. छत्तीस चेंडू आणि 66 धावेंची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटचे 36 चेंडू आणि 66 बनवायच्यात. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 गडी माघारी परतलेले आहेत. 44 धावा इथे धावपलिकावरती लागलेल्या आहेत. तर नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल. 36 चेंडू आणि 66 धावेंची गरज.
चौकार आलाय, चौकारानं धावफलक वाढेल. 49 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 32 चेंडू आणि 61 धावेंची गरज. 32 चेंडूमध्ये 61 बनवायचे आहेत. स्पीडअप करा, विनंती आहे. पाच ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 51 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 30 चेंडू आणि 59 धावेंची गरज. 11.8च्या सरासरीने ते धावा बनवावे लागतील. 30 चेंडूमध्ये आपण पाहतो 59 धावेंची गरज आहे.
6व्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ असताना या षटकातले अजूनही 2 चेंडू बाकी, 4 गडी बाद, 55 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 26 चेंडू आणि 55 धावेंची गरज. निम्म्या बनवल्या गेल्यात, अजून निम्म्या बनवायच्या आहेत. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. धावपलकावरती आपण नजर टाकणार आहोत. 6 षटकांचा खेळ संपला, 4 गडी बाद, 61 धावा, शेवटचे 24 चेंडू आणि 49 धावेंची गरज. 24 चेंडूमध्ये 49 बनवायच्या आहेत. त्या बनवल्या जातील की रोखल्या जातील याकडे सगळ्यांच्या नजरा मात्र लागून आहेत. शेवटचे 24 चेंडू आणि 49 धावेंची मात्र आवश्यकता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. चौकार येताना पाहायला मिळाला. चौकारानं धावपलक वाढेल, 65 धावा, शेवटचे 23 चेंडू आणि 45 धावेंची गरज. 23 चेंडूमध्ये 45 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. निलेश सातव पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण चढवलं गेलं. चौकार येताना पाहायला मिळतो आहे. परत एकदा बिग हिट. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. धावा मिळतील इथे 6. षटकार. एकाहत्तर धावा धावपलकावरती, शेवटचे 22 चेंडू आणि 39 धावेंची गरज.
7 षटकांचा खेळ संपला. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद, 81 धावा धावपलकावरती आहेत. सामन्याचं समीकरण आहे शेवटचे 18 चेंडू आणि 29 धावेंची गरज. 18 चेंडूमध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. झेल टिपला तिथे विकेटचं पतन होताना जे पाहायला मिळत आहेत. मोठा धक्का मैदानाच्या मध्ये बसेल. चला नवीन फलंदाज या थोडस धावत पळत. शेवटचे 16 चेंडू आणि 28 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. विजय पाबळे पुन्हा एकदा तयार. ऑन स्ट्राईकला मात्र विकास सातव यांना तुम्ही पाहतायत. विजय पाबळे बॉल टू स्ट्राईक रॅम बॅट्समन. यावेळेस मात्र आक्रमण चढवलं आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावेंसाठी. सनी चौकार. पंधरा चेंडू आणि 24 धावेंची गरज.
सामन्याचं समीकरण आता बदललं जाईल. 8 षटकांचा खेळ संपला. 5 गडी बाद, 88 धावा धावपलकावरती. शेवटचे 12 चेंडू आणि 22 धावेंची गरज. शेवटचे 12 चेंडू आणि 22 बनवायचे आहेत. एक सिंगल घेतली. 89 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 11 चेंडू आणि 21 धावेंची गरज. शेवटचे 11 बॉल, 21 रन्स अजूनही मात्र आवश्यक आहेत सामना जिंकण्यासाठी. पंचांना विनंती आहे, खेळाडूंना सूचना करा. जास्त वेळ घेतायत क्षेत्ररक्षण करणारी टीम. मित्रांनो, अजून एक मॅच आहे याच्यानंतर, याची नोंद असू द्या. मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे पाहत राहील फक्त चेंडूकडे. चेंडू सीमा पार, षटकार. पंच्याण्णव धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 10 चेंडू आणि 15 धावेंची गरज. शेवटचे 10 बॉल, 15 रनची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी आहे. गोलंदाज निखिल शिंदे तयार. ऑन स्ट्राईकला मात्र विकास सातव. मोठमोठे फटके खेळण्यास अतिशय माहीर असणारा खेळाडू आहे. उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जाणारा हा चेंडू, वाईड बॉल. इथे मात्र तुम्हाला जो पाहायला मिळाला, अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडते. धावफलक वाढेल 96 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. सामन्याचं समीकरण 10 चेंडू 14 धावेंची गरज. यावेळेस आक्रमण चढवलंय आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. 102 धावा धावपलकावरती. शेवटचे 9 चेंडू आणि 8 धावेंची गरज. शेवटचे 9 बॉल, 8 धावेंची मात्र जी आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. परत एकदा बिग हिट. चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. सामन्याचं समीकरण शेवटचे 8 चेंडू आणि 2 धावेंची गरज. जंजिरा जागवार संघ मात्र या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करताना पाहायला मिळेल. शेवटचे 8 चेंडू आणि 2 धावेंची गरज आहे. लागोपाठचा तिसरा षटकार इथे पाहायला मिळेल का? संधी आलेली आहे, त्या संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. गोलंदाज तयार आहे. मोठा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये जो सजवलाय आणि चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. विजयी चौकार. जंजिरा जागवार संघानं सामना जिंकला. विजेत्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचे आभार. चला बाकीचे सगळे खेळाडू बाहेर चला. नेक्स्ट मॅच लगेच सुरू करायची. तोरणा टायटन्स आणि राजगड रायडर्स, क्षेत्ररक्षण करणारी टीम लगेच मैदानाचा ताबा घ्या. बाकीचे सगळे खेळाडू बाहेर या. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच घनश्याम ठरतो आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या घनश्याम, आपल्याला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल.
चला देवगड डायमंड्स आणि जंजिरा जगवार्स दोनही टीम मैदानाच्या बाहेर या. पुढील नेक्स्ट मॅच लगेच सुरू करायची आहे. तोरणा टायटन्स आणि राजगड रायडर्स दोनही